महत्त्वाची घडामोड आहे। बीडमध्ये आज डीपीडीसीची बैठक असेल। अजित पवार जिल्हाधिकारी कार्यालयात या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। डीपीडीसी बैठकीआधी सर्व शासकीय विभाग प्रमुखांशी अजित पवार चर्चा करणार आहेत। बीड प्रकरणामुळे आजची डीपीडीसी बैठक वादळी होण्याची शक्यता आहे। तर डीपीडीसीची बैठक 10 वाजताची वेळ ठरवण्यात आलेली आहे आणि अजित पवार दाखल झालेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात विभाग प्रमुखांशी शासकीय विभाग प्रमुखांशी अजित पवार चर्चा करणार आहेत। या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, 10 वाजताची वेळ डीपीडीसीची आहे, मग त्याआधी आता सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांची विभाग प्रमुखांशी चर्चा अजित पवारांची नेमकी कोणत्या मुद्द्यावर असेल? आता नेमकं काय सुरू आहे तिथे? श्रुती, आपल्याला माहिती आहे की आज स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून डीपीडीसीचे अध्यक्ष म्हणून अजित पवार हे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेत आहेत। मात्र त्याआधीच अजित पवार जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। 10 वाजता लोकप्रतिनिधींना जे डीपीडीसीचे सदस्य आहेत त्यांना वेळ देण्यात आलेली आहे आणि 10 वाजता बरोबर बैठकीला सुरुवात होईल। मात्र त्याआधी जिल्ह्यातल्या सगळ्याच शासकीय विभागांचा आढावा जो आहे तो अजित पवार यांना खरं तर अधिकाऱ्यांकडून दिला जातो। तो म्हणजे डीपीडीसीमध्ये एखाद्या आमदारांना प्रश्न उपस्थित केला तर त्या विभागाची माहिती पालकमंत्र्यांना असावी, त्यासाठीच आधीचं ब्रीफिंग जे आहे ते अजित पवारांना केलं जाते। आणि आपण पाहतोय की स्वतः 1 तास आधीच अजित पवार जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। 1 तासभर ही चर्चा चालणार आहे आणि बरोबर 10 वाजता अजित पवार यांच्या लोकप्रतिनिधींसोबत डीपीडीसीची बैठक जी आहे ती पार पडते। मात्र आपण पाहतोय की त्याआधीच हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर होता, कारण बीडमध्ये जे संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलेलं होतं त्यावरून बरेच आरोप प्रत्यारोप जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळालेले होते। त्यामुळे अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी म्हणून प्रशासनानं हा सगळा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला होता। सकाळी ज्यावेळेस अजित पवार बीडमध्ये दाखल झाले, सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये त्यांचं पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आलं आणि थेट पदाधिकाऱ्यांना अजित पवारांनी सुद्धा इशारा दिलेला आहे की या पुढच्या काळामध्ये जी डीपीडीसी मधून कामं मंजूर होतील ती कामं जी आहे ती चांगल्या पद्धतीनं करा, अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या सुद्धा अजित पवारांनी दिलेल्या आहेत। एक एक करून आमदार जे आहेत ते आता दाखल व्हायला सुरुवात होतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपचे विद्यमान आमदार सुरेश दस यांनी खरं तर जिल्ह्यातल्या जे काही शासकीय कामं झालेली होती त्यावरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं की कामं न होतात 73 कोटीची बिलं जी आहे ती उचलण्यात आली। त्याची तक्रार जी आहे आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सुरेश दस अजित पवारांकडे करणार आहे। त्यामुळे सुरेश दस असतील, त्याचबरोबर पंकजा मुंडे यांची खरं तर आता आगमनाची प्रतीक्षा आहे। ते थोड्या वेळात त्या ठिकाणी दाखल होतील आणि बरोबर 10 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात होईल। मात्र आज सुरेश दसांकडून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये कोणकोणते मुद्दे उपस्थित केले जातात किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या दिशेनं खरं तर सुरेश दस आज अजित पवारांना काही सूचना करतात का हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असताना मात्र आजची डीपीडीसीची बैठक जी आहे जिल्ह्यातली शासकीय कामं असतील त्याचबरोबर डीपीडीसीच्या माध्यमातून जी कामं मंजूर होणार आहेत त्याचा खरं तर आढावा जो आहे तो अजित पवारांकडून घेतला जाईल। मात्र त्याआधी सगळ्याच विभाग प्रमुखांचा आढावा जो आहे तो अजित पवार घेत आहेत, कारण डीपीडीसीमध्ये लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्या खात्याची नक्की काय तयारी आहे किंवा जिल्ह्यामध्ये त्या खात्याच्या माध्यमातून नक्की कोणतं काम सुरू आहे याची खरं तर अजित पवारांना प्राथमिक माहिती असावी। त्यामुळे आधीचं ब्रीफिंग जे आहे ते 1 तास खरं तर अधिकाऱ्यांकडून अजित पवारांना केलं जाईल आणि त्यानंतर अजित पवारांकडून डीपीडीसीची बैठक जी आहे ती या ठिकाणी घेतली जाईल। आजच्या डीपीडीसीमध्ये खरं तर बीड जिल्ह्यामध्ये जे सुरेश दसांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते त्यावरती चर्चा होते का किंवा आगामी खरं तर डीपीडीसी मधून बीड जिल्ह्यामध्ये कोणती कामं जी आहे ती प्रस्तावित केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर विधानसभेचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्यामध्ये खरं तर बीड जिल्ह्यासाठी किती निधीची तरतूद असावी त्यासाठीचा खरं तर ड्राफ्ट जो आहे तो कदाचित प्राथमिक अधिकाऱ्यांकडून अजित पवारांना दिला जाईल। मात्र आजची डीपीडीसीची बैठक जी आहे ती वादळी होण्याची शक्यता आहे, कारण सुरेश दस स्वतः अजित पवारांकडे बीड जिल्ह्यामध्ये जी बोगस कामं झालेली आहे त्याची तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नक्की अजित पवारांकडून काय निर्णय घेतला जातो किंवा जिल्ह्याच्या दृष्टीनं अजित पवार आज काय निर्णय घेतात काय पाहणं महत्त्वाचं असताना मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडची जी खरं तर बदनामी संपूर्ण राज्यभरामध्ये झालेली होती। आज अजित पवारांनी त्याचा उल्लेख केला की बीडची जी बदनामी झालेली आहे त्याला कामाच्या माध्यमातून आपल्याला चांगलं प्रगती पदावरती न्यायचं आहे। त्यामुळे आज अजित पवार हाच महत्त्वाचा मुद्दा आहे की बीड जिल्ह्याची बदनामी होते या संदर्भातली वक्तव्य समोर आलेली होती आणि त्याबद्दल बोलताना अजित पवारांनी म्हटलंय की आपल्याला कामं करायची आहेत आणि हे जे आरोप जिल्ह्याच्या बदनामी संदर्भातले केले जात आहेत किंवा जिल्ह्याची बदनामी झालेली असं म्हटलं जात आहे ते सगळं खोडून काढायचं आहे असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे।